गायत्री बनसोडे. म्हणजेच तुमची आवडती रेश्मा किंवा तुम्ही ज्या काही माझी नाटकं बघितली असतील त्यातील कनक असेल किंवा गाईच्या शापानामधली स्त्री असेल किंवा जे काही तुम्ही माझं काम बघितलं ते आज त्या पल्ल्यात जे काही मी आहे गायत्री म्हणून आहे त्याबद्दल जाणून घेऊया. हॅलो नमस्कार, मी दिनेश पवार. PR स्टेशन या चॅनलच्या आजच्या शुक्रवारी मी आपल्या या चॅनलसाठी गेस्ट म्हणून मी बोलवलं आहे माझी खास मैत्रीण गायत्री बनसोडे. गायत्रीला तुम्ही सध्या झी मराठीवर चालत असलेल्या देव माणूस या सिरियलमध्ये बघत असणार आणि गायत्रीचं जे काही काम आहे ते सगळ्यांना आवडतं आहे. त्या व्यतिरिक्त गायत्रीने बरेच नाटकं केली आहेत, प्रिंट शूट केलेलं आहे आणि तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुम्ही जर का व्हिजिट केली तर वा क्या बात आहे. गायत्री 101 थीमवर तुझं जे काही फोटोशूट झालं आहे कमाल आहे आणि त्याच्यातनं खूप जास्त पसंती तुला मिळते. सो आपण गायत्रीकडनं आज तिच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या जगातल्या काही चांगल्या वाईट असे सगळेच जे काही अनुभव आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तुझ्या आयुष्यातल्या काही गमती आज आपण जाणून घेऊयात ज्या पडद्यामागच्या असणार आहेत. सो वेलकम. तुझ्या या सगळ्या जो काही फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास होता तो आतापर्यंत आम्ही बघत आलेलो आहोत. सो वन अँड वन आज जाणून घेऊयात की तुझे मजेशीर किस्से कसे असणार आहेत. सो प्रेक्षकांना तुझं थोडक्यात इंट्रोडक्शन जर तू सांगितलं तर आणखी जास्त सोपं होईल. येस. तर नमस्कार, मी गायत्री बनसोडे आणि मी ॲक्टिंग करते. एवढं पुरेसं खरं तर आहे कारण की माझ्या ॲक्टिंगमुळे मला बरीच ओळख मिळाली किंवा मी जी आहे ती मला कळत गेले. माझ्या या करिअरमध्ये एक माणूस म्हणून मी जास्त स्वतःच्या जवळ गेले आणि मी स्वतःला समजून उमजून घेतलं आणि ॲक्सेप्ट केलं असं म्हणूया. आणि गमती जमती आयुष्यात स्ट्रगल काय असतो म्हणजे मी अगदी 5 वर्षाचं स्ट्रगल आहे असं म्हणूयात. आत्ताचं तरी अजूनही चालूच आहे पण आतापर्यंतचा 5 वर्षाचा स्ट्रगल. आणि मी सुरुवातीला ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जायचं असं मागे कुठेतरी बसलोय तर ती गंमत की आपल्याला कट ऐकू येत नाही, आपण हालायचं का नाही काय झालं आणि मग थोड्या वेळाने कळतं की हे चालले झालं का म्हणजे कट आहे का. आणि कट ॲक्शन किंवा ही शब्द जे आहेत रोल कॅमेरा साऊंड काहीच असं अनोळखी होतं. तर आपण काय करायचं या जेव्हा ते असं काहीतरी ओरडतात आपण काय करायचं इथून जी सुरुवात होती. इवन आत्ता झी मराठीची सिरियल करताना आमच्या मागे आमचे जे डिरेक्टर होते त्या म्हणायचे तुझं आता काउंटर शूट होईल. काय करताय ते माझ्यासोबत, काय होणार आहे काउंटर शूट म्हणजे मला कळायचंच नाही. सो अशा बऱ्याच गोष्टींचा स्ट्रगल किंवा म्हणूयात की शिकण्याची प्रोसेस करत मी आता इथपर्यंत पोहोचली आणि खूप पोहोचायचं आहे. हा अजून स्ट्रगलच चालू आहे. सो मला वाटतं गायत्री की एखाद्या ज्युनियर आर्टिस्टला हाऊस जी असते ऑन स्क्रीन काम करण्याची किंवा ऑन स्टेज काम करण्याची ही खूप वेगळी असते. जे म्हणतात की इथं कुठल्याही पद्धतीचं सर्टिफाईड कोर्स करून आलेला असेल तरच इथं कुठंतरी स्कोप आहे असं नाही आहे. सो याच्यात मी असं बेसिकली म्हणू शकतो की स्किल जे आहेत स्किलवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुमची आवड तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिकली घेतलेला जो काही अभ्यास असणार आहे तर त्या अभ्यासावर बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात आणि त्याच्यानुसार आपण कुठेतरी आपण स्वतःला आपली जागा शोधत असतो या सगळ्या गोष्टींमध्ये की मला कुठल्या प्रोजेक्टसाठी कुठल्या नाटकासाठी मला स्कोप मिळू शकतं आणि तू शोधत गेली. आणि आज आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे की तू आज एका चांगल्या चॅनलसाठी आणि एका चांगल्या डिरेक्टरसोबत तू तुझं काम करते. देव माणूसमधून तुझी जी काही ओळख आलेली आहे तुझं जे काही मागाशी तू जे काही म्हटलं की 4 आणि 5 वर्षाचा स्ट्रगल होता तो कुठेतरी आता पडद्यावर आला आणि त्याच्यातनं आय होप की तुला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असणार. तर देव माणूस मिळण्यामागची कारणं आणि देव माणूस पर्यंत कशी तू पोहोचतो. हा फनी किस्सा आहे. मी लॉकडाऊनमध्ये एक शूट केलं, परीस नावाची वेबसिरीज आम्ही केली आणि आल्यानंतर लॉकडाऊन इतकं मानवलं होतं की रोज एक्सरसाइज आणि पुस्तकं वाचून होत होती आणि नेटफ्लिक्समुळे जो काही आम्ही दिवस रात्र त्याच्यावरती काढलं की म्हणजे ते आमच्यासाठी भगवान झाले होते. आणि कॉल आला मला ऑडिशनसाठी. म्हणलं ओके, मी ऑडिशन पाठवली. दुसऱ्या दिवशी मला सकाळी आमचं रूमचं शिफ्टिंग चालू होतं. पण जर तुम्हाला आज निघावं लागलं तर तुम्ही निघाल का. मकरंद गोसावी सर जे आहेत कास्टिंग करतात त्यांचं कॉल आला, कुठे
म्हटलं साताऱ्याला. म्हटलं हां हां मी येईन, तुम्ही मला कळवा. ते म्हटलं पण तुला अजून एक ऑडिशन करून पाठवलं. शिफ्टिंग चालू होती, खाली एक खूप घाणेरडी साडी जी फेकून देणार आहे आई आता, तर ती पडली होती. म्हटलं ठीक आहे आपण हीच वेअर करूयात आता. टी शर्टवर साडी वेअर करून त्यांना ऑडिशन पाठवली. आणि देहभान नावाचं अतिशय सुंदर अभिराम भटकंकरांचं नाटक आहे, जे मी स्वतः वाचलं पुस्तक, आणि आम्ही सगळेजण त्याचं नंतर वाचन केलंच. आम्ही खरं तर ते नंतरच झालं, त्यामुळे मला जमलं ते. सो ते आम्ही करणार होतो अभिवाचन, आणि त्याच्या प्रॅक्टिसला जायचं होतं. ते सगळं पटकन ऑडिशन पाठवली, पुस्तक वगैरे सगळं करून तशीच अंघोळ न करता आम्ही रिडिंगला गेलो. आणि आम्ही बसलो रिडिंग करत. श्रीकांत भिडे, नरेश गुंड आणि खूप चांगली टीम होती आमची. आम्ही असं कोथरूडला नरेश मिसळसाठी तिथे आम्ही बसलो. आणि मला फोन आला, मला म्हणजे एक मिनिट सुरुवात व्हायच्या आधी मला फोन घेऊ दे, कारण आपण एकदा नाटकाची माणसं, नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो की आपल्याला काही करता येणार. मी फोन घेतला तर त्यांनी मला बजेटबद्दल बोलले, आणि मला त्यांनी सांगितलं की झी मराठीसाठी ही सिरियल आहे. मी 2 मिनिटं असे होते, हां हॅलो कुठून? झी मराठी. अच्छा. मग मला असं झालं, अच्छा बरं झी मराठी का, हां हां ठीक आहे. मग तुला आता आमच्या क्रिएटिव्हचा फोन येईल, सागर आवडते आहे. मग ओके बरं हां. आणि मी फोन ठेवला आणि मी अशी होते, हां तर मग ते हे 2 वाचायचं आहे ना. तर ते माझ्याकडे असं बघतात, कसला माज आहे तुला, तुला फोन आला. म्हटलं मी आयुष्यात एवढे फोन घेते असे रिजेक्शन, मला थोड्या वेळात कॉल येईल बघ. म्हटलं तुमचं नाही झालंय मॅडम, आपण नेक्स्ट टाइम काम करू. तर हे अगदी मला सोयीचं अजूनही आहे. हे अजूनही मला हे असे कॉल येतात की आपण नेक्स्ट टाइम करू. म्हटलं बघ आता मला कॉल येईल. आणि मी असं बोलायला, आणि तेवढं भिडे म्हणाला, आमचे जे सर येतात ते म्हणाले की बघ आता तुला कॉल येईल, तर तुला 2 तासात निघायचं. म्हणलं हो ना, चला चला याच्यावरती आपण आता रिडिंग करूयात म्हणून. आणि मला कॉल आला, हॅलो मी सागरावर बोलतोय, वज्र प्रोडक्शन. हां तर तुला 2 तासात निघायचंय. अरे मशी ओके, म्हणजे कॉल आला, कॉल नंतर ऑडिशन चेक करून डिरेक्टली म्हणजे हो हो रेडी टू मूव्ह. आणि तुला 2 तासात निघायचंय. आणि मी भिडेकडे बघते, आणि असं झालं की तुमचं काही कनेक्शन आहे का. मी म्हटलं बरं ओके, गाडी वगैरे कसं. ते म्हटलं कात्रजवरून कोणीतरी येत आहे, असं तसं सगळं झालं. म्हणलं ठीक आहे. म्हणलं नाही झी मराठी मी नाही रे, हे शक्यच नाहीये, हा फेक कॉल आहे आणि कोणीतरी मस्ती करते माझ्यासोबत, तर आपण रिडिंग करूया. तर भिडे म्हणतो अगं तुला कसला माज आहे, तुला कॉल आलाय, तुला सांगताय ते 2 तासाला जायचंय, तू निघ. कारण तिथून मला यायला 1 तास लागतो घरी पिंपरीला. हां तुला जायचंय तर तू निघ आता, जा. तर तो एवढ्या याने सांगतोय. म्हणलं खरंच आता मला वाटतं की माझं नाही झालंय. ते असं चेक करतात, ते मला आता सांगणार मग कॉल. तो बघ तुला तो कॉल येईल की कात्रजवरून गाडी. ओके इथपर्यंत ते हो. ओके. आणि कॉल आला, मकरंद सरांचा पुन्हा कॉल आला की मला असं असं आहे, असं असं पेमेंट ठरलंय, तर तुला ओके आहेस का तू. म्हटलं मी ओके, पण मला खरंच प्रश्न आहे. आता मी असं बोलल्यानंतर त्यांना असं झालं की हा बोल ना बाळा. ते म्हटलं सर हे झी मराठी बद्दल बोलताय तुम्ही. ते बोलले हो. म्हटलं आणि मी गायत्री बनसोडे. हो बाळा, तर काय प्रॉब्लेम आहे का. म्हणजे नाही नाही, मला आता सागर सरांचा कॉल आला की 2 तासाने निघायचे. हो मी निघते. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ना, मला असेल तर आत्ताच सांग. म्हणलं नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही. मग ठेवल्यानंतर मी बसले जरा 2 मिनिटं, मग कॉफी घेऊयात. कॉफी घेता घेता मग मला शेवटी फायनल असं रिअलाइज झालं की झालंय माझं सिलेक्शन. 4 वर्षांनंतर मी खूप ऑडिशन दिले, हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, खूप जास्त ऑडिशन दिले. आणि कधी माझ्या तोंडावर सुद्धा रिजेक्शन आलेलं, तुमचं केस कमी आहे, तुमचं आयसकच आहे, किंवा मी आधी खूप गावात मी मराठवाड्याची, तर तुमची भाषा शुद्ध नाही आहे, किंवा एक्सपिरियन्स नाही आहे. हे तर म्हणजे कारण नसावं खरं तर, पण याही कारणाने मला खूप रिजेक्शन आलेलं आहे. पण मला सतत मी ज्यांची मेंटरशिप घेतली आहे, प्रसाद वानार असेल, त्यांच्याकडून मला कायम होतं जे घडतं चांगल्यासाठी घडतं, आणि तू जोपर्यंत हार मानत नाही तुला कोणी हरवणार नाही. ते अजूनही मला तेच म्हणतात. मला बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन येतं की मी एवढे ऑडिशन दिले, 40-50चा काउंट आपण धरूयात की मी 40-50 ऑडिशन दिलेत, एकही कॉल नको मला यायला. तर ते अजूनही मला सांगतात की स्वतःवर विश्वास ठेव, जर काही बरं आहे तर येईल, आणि नाही आलं तर तुला काय फरक पडतो.
आणि मग त्या माणूस लेवलला जेव्हा एखादा माणूस आपल्याला पोहोचवतो हे माझ्या ऍक्टिंग. हे जर मी कुठल्या IT क्षेत्रात असते तर मला या माणसापर्यंत कोणी पोहोचवलं नसतं की नाही तू ॲज अ माणूस म्हणून वीकेंड सेलिब्रेट कर. पण मग तू देव माणूस फायनल झालं, कास्टिंग झाली, मग हे सगळं जे काही कनेक्शन आहे की देव माणूसला तू कधी नंतर विचारलं असशीलच की देव माणूस सिरियलसाठी माझं जे काही कास्टिंग होतं तर मला रेफरन्स कुठून मिळाला किंवा या सगळ्या गोष्टी कनेक्शन, एक्झॅक्ट कनेक्शन कुठून मिळालं? प्रणव जोशी नावाचे खूप चांगले ऍक्टर आहेत आणि त्यांच्यासोबत मी एक नाटक केलं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की बाळा या नंबरवरती ऑडिशन पाठव, तो मकरंद सरांचा नंबर होता. आणि त्यांचा रेफरन्स मला वाटतं रायटर ते त्यांनी एकत्र काम वगैरे केलं. सो तसा त्यांचा म्हणजे एकंदरीत तुझं जे सर्कल होतं त्यांना तुझ्याबद्दलची सगळी माहिती हो, होती, हो. तुझं स्किल माहिती होतं, सो तो रेफरन्स मिळाला. आणि तो फॉरवर्ड मेसेज होता, म्हणजे तो माझ्यासाठी फक्त नव्हता. अच्छा. सो तो प्रणव जोशींनी आमच्या ग्रुपमध्ये तो पाठवतो हा मेसेज की बाबा नो अशी अशी रिक्वायरमेंट आहे, माझा रेफरन्स घेऊन काम. कारण काय होतं माहिती आहे मला, हा रेफरन्सचा मुद्दा बरेच लोक घेतात. त्याच्यामुळे मी स्वतःचा घेतलेली समजूत आहे की जर मी ॲज अ प्रोड्युसर काम करते तर तू दिनेश माझा मित्र आहे. तर तू जर मला म्हणालास की तू चंदूला घे, तो खूप चांगलं काम करतो, तर मला तो विश्वास आहे. पण जर मला एक रॅन्डम कोणीची तरी ऑडिशन आली आहे, ती चांगली वाटते, हा पण चांगलाच आहे, पण मला शुअरिटी काय की बाबा मी ह्याला एवढे पैसे देतो, हा माणूस जास्त त्याच्यातनं ऍटलिस्ट त्यांना रिटर्न जे आहेत ते मिळालं पाहिजे. बरोबर. आणि बिझनेस आहे. बिझनेस आहे ॲक्च्युली. सो म्हणजे हा खूप चांगला महत्त्वाचा मुद्दा गायत्री तू मांडलाय की ज्या लोकांना अजूनही असं वाटतंय की फॉरवर्डेड मेसेज किंवा ग्रुप्समध्ये आलेले मेसेजेस जे असतात आणि ज्याच्यात आपण कानाडोळा करतो की अच्छा हे प्रोड्युसर लॉबी, डिरेक्टर लॉबी किंवा प्रोडक्शन हाऊस यांचं सगळं फायनल झालेलं असतं. सो बेसिकली हा खूप लाईव्ह किस्सा आहे असं मला वाटतं की हे नाही असं नाही, हे सुद्धा आहे. त्यामुळेच बऱ्याचदा हे रिजेक्शन होतात, पण त्याचं कारण जेन्युइन आहे. हा जेन्युइन म्हणजे तेच की प्रोड्युसरला जर का शुअरिटी किंवा डिरेक्टरला जर शुअरिटी मिळते तर ते कुणीतरी हक्काचा माणूस घेतात की ज्यांना महिने 2 महिने काम केलं. डेली सोपला मोस्टली असंच होतं की काही 2-3 महिने काम करून एक्सपिरियन्स जर का त्यांना चांगला वाईट किंवा दुसऱ्या काही अडचणींचा जर का सामना करायला लागला तर ते मध्येच जर का सोडून गेलं, ही सगळ्यात मोठी. कारण कंटिन्युटी बिघडते. तुम्ही रायटरला मोठा प्रश्न पडला असतो की माझ्या या कॅरेक्टरचं आता पुढे करायचं काय. सो ड्रास्टिक चेंज डिरेक्टर करू शकत नाही, रायटर करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा कास्टिंगच्या वेळेस खूप महत्त्वाचा मानला जातो. जर का ट्रस्टी कोणीतरी आपला ॲक्टर असेल तरच मे बी ते पुढे करू शकतो. आणि तू आत्तापर्यंत त्या गोष्टीला होकार दिल्यानंतर जो काही तुझा प्रवास सुरू झाला खूप अप्रतिम आहे. मी देव माणूस बघितले, माझ्या बायकोने बघितलं, फॅमिली बघते, तर त्या मला सांगायला खूप चांगला अभिमान वाटतो की ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही सोबत प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि याच्यातनं काय होतं की आपल्यासारख्या म्हणजे आता मी ॲज अ डिरेक्टर काम करतो किंवा क्रिएटिव्हला काम करतो, तर जे आपल्या सभोवतालची जी काही लोकं असतात ते मी बी डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून, ॲक्टर म्हणून जेव्हा चांगल्या ब्रँडसोबत जुळतात ना, तर खरं सांगायचं झालं तर यांना इतरांचाही कॉन्फिडन्स त्याच्यातनं गोष्ट त्यांना ही श्युरिटी येते की यार आपण सुद्धा जर का ट्राय केलं तर का नाही आपण चांगल्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. सो खूप चांगला जर्नी तुझा आतापर्यंत राहिला आहे. ज्यूस आपण घेत राहूयात. देव माणूस या सिरियलची शूटिंग कुठे चालते आणि शूट चालू असताना काय किस्से घडतात, सो जाणून घ्यायला आवडते. कडेगावला शूट होतं, पाचवडच्या शेजारी, वाईच्या जवळ आहे. आणि त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती पाचवडला, कडेगावला शूट असायचं. डेलीचं शेड्यूल असायचं, त्यानुसार ॲक्टर्सना येणं राहणं असायचं. आणि गेल्याबरोबर स्क्रिप्ट मिळायची, मेकअप तयार करून त्या हिशोबाने शेड्यूल असायचं. हे ना किस्से माहिती आहे तुला, ही महफिल होऊ शकते एवढे किस्से. म्हणजे मला वाटतं सिरियल हे माध्यमच असेल जे डिरेक्टरवरती खूप जास्त डिपेंडंट असतं. आणि माझे 3 आमचे डिरेक्टर होते, ते तर 2 युनिट लागले, तर अमित सावडेकर आणि गणेश जोशी मला दुसऱ्या आमच्या युनिटला असायचे. एवढे किस्से. एक सीन होता आमचा की रेश्माच्या मैत्रिणी येतात आणि आम्ही पार्टी करतो. तर अमित सर म्हणाले की सुरुवातीला तुम्ही डान्स करा आणि मग तुम्ही जाऊन बसा, कारण की ते डिरेक्टली तुम्ही बसला आणि हसता बरोबर नाही वाटत. तर मलाही असं वाटलं की डान्स बरं ठीक आहे, आणि गाणं लावा, कुठलंही लावा. मग मला असं करायला झालं, कुठलंही गाणं बरं, त्या नाचताय. आणि माझं चष्मा नसला की मला खूप कमी दिसतं लांबून, तो असा आतमध्ये, आणि मला तो दिसतो तो रुमाल तोंडात घालून हा हा करून हसतोय.
मधून खाली जाऊन बसले. नंतर मला कळालं की हे असंच फॉर्म म्हणून शूट केलं त्यांनी. तो डान्स नव्हताच त्या ह्याच्यात, प्रँक होता हा. गायत्री, माझा पुढचा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग असा आहे की तुला जेव्हा नेम फेम जेव्हा 4 लोक आपण जेव्हा क्राऊडमध्ये जातो त्यावेळी जेव्हा ओळखायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर तुला या गोष्टींचा ॲडव्हान्टेज कुठला मिळाला की तू ट्रॅफिक पोलिसने पकडलं आणि तिथं तू आपली ओळख दाखवली, त्याच्यानंतर फोटोज दाखवले, व्हिडिओज दाखवले, त्याच्यानंतर ते म्हटलं ओ येस त्या गोष्टीचा बेनिफिट किंवा तू कुठे मार्टमध्ये गेली, किराणा मार्टला गेली अथवा शॉपिंगला गेली, त्याचा बेनिफिट तू कशा पद्धतीने घेतली? बेनिफिट मी स्वतः नाही कधी विचार केला घेण्याचा, पण आम्ही एकदा चाललो होतो एका ऑडिशनसाठी आणि मी गाडी चालवत असताना मीच मागे सरकले आणि एक मित्र गाडी चालवायला, सो हेल्मेट मी वेअर केलं होतं आणि तो तसंच बिना हेल्मेटचा गाडी चालवायला आणि अगदी 2 किलोमीटर राहिलं होतं. त्यामुळे मग मी असं झालं, मला कॉल आला होता. सो मग मी म्हणते की ठीक आहे पटकन मग तू गाडी घे, आपण पोहोचू. आणि पोलिसांनी पकडलं दगडूशेठच्या आणि त्यांची टीम असते 4-5 जणांची आणि मी असे होते की हो जूनमध्ये येतात आणि मी असे होते की ओके सरेंडर काय आता बघू किती पैसे देतील वगैरे. आणि आधीचे त्यांचे काहीतरी मला पूर्ण 2,500-3,000 हजार त्यांनी मला सांगितलं की तुमचं एवढं आहे आणि मी जस्ट काहीतरी आधीच भरली रिटर्न आलेलं माहिती. सो मी त्यांना ते दाखवलं सो मी पे केलं आहे आणि मग जो मित्र होता त्यांनी सांगितलं की मॅम असं आहेत आणि सिरियलमध्ये आम्ही बघतो असं हे झालं. आणि मॅम मग तुम्ही असं सिरियलमध्ये काम करता मग तुम्ही हेल्मेट का नाही दिला सरांना? सरांना म्हटलं सर इथे जस्ट मला कॉल आला तर आपण गाडीवर कॉल चालवायचं नाही ना, त्यामुळे मग मी त्याला दिलं. असं ते सगळं छान आम्ही स्क्रीन पे तयार केलं. शॉपिंग बिपिंगला कधी कुठं डिस्काउंट? हो ऑनलाईन एक मला त्यांचं नाव पण ठीक आहे, मला वाटतं त्याला काही प्रॉब्लेम नसावा. सुखी आत्मा नावाचं आहे, खूप जास्त सुंदर ते लोक काम करतात. तर मी त्यांना मेसेज केलं ऑनलाईन की मला ना तुमचे टी शर्ट्स आवडले, तर मला एक आहे माझा कंटेंट, तर तुम्ही मला टी शर्टवर प्रिंट करून द्याल का? बोललं हो 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 मॅम प्लीज सांगा ना तुम्ही काय कंटेंट दिला वगैरे. आणि मग त्यांनी मला लगेच ते असं टी शर्ट करून वगैरे पाठवलं की मॅम अशी डिझाईन चालेल का, कलर कुठला म्हटलं. मला हां आता याचं किती मॅम प्लीज नको, हे आमच्याकडून गिफ्ट नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की मग मी तुमच्याकडून घेईल पैसे. तर त्यावेळेस त्याने ओके म्हणाला. दुसरा एक टी शर्ट मग मी ऑर्डर केला की आता हा कंटेंट चालेल. मॅम प्लीज नाही म्हटलं, अरे आता तरी घे, आता हा सेकंड टी शर्ट आहे ना. तर दोन्ही त्यांनी टी शर्टला मला खूप पैसे घेतले नाही, पण तू कंटेंट त्यांचा बघशील इतका सुंदर आहे. आणि टेंडन्सी बिझनेस माइंडेड असून बिझनेस असून सुद्धा एक माणूस की आणि रिस्पेक्ट कलाकाराचा बेनिफिट मिळायला या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला द्याव्या लागतात, तर त्याचं बेनिफिट मिळत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. आणि ऑफकोर्स म्हणजे काही लोकांना सांगायला खूप जास्त आवडतं, काही लोकांना असं होतं की मला न सांगून किती लोक ओळखतात सो बघूयात. प्रत्येकाची टेंडन्सी असते, हरकत नाही. गायत्री, तुला असं कधी झालं आहे का की ॲटलिस्ट तुला पहिले आपलं काम आपल्याला आवडलं पाहिजे, त्यानंतर लोकांना आवडतं. आणि एक कलाकार तो ऑन कॅमेरासाठी काम करत असेल, ऑन स्क्रीन काम करत असेल किंवा बिहाइंड द कॅमेरा काम करत असेल तरी तो एक कलाकारच आहे. जे टेक्निशियन्स पण आहे ते त्यांची कलाकृती दाखवूनच या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात. पण अशा वेळेस फुल फ्लेज ॲक्टिंगवर फोकस करणं आणि ॲक्टिंगवर फोकस करून जे काही इन्कम सोर्स आहे तो फक्त ॲक्टिंगवरच बेस्ड आहे. तर अशा वेळेस तुला नो बजेट फिल्म मेकर ॲप्रोच होतात का, आणि ॲप्रोच होऊन कशा पद्धतीने तुला टॅकल करायचा प्रयत्न करतात आणि ते तुला आवडतं नाही आवडत एक्झॅक्टली काय आहे? खरं तर फिल्म मेकर हा गोष्ट सांगतो, पण त्याची गोष्ट मी काय पद्धतीनं पोचवते हा सगळ्यात पहिला मुद्दा. मग त्या हिशोबाने मग मला काय बेनिफिट्स आहेत तो विचार आहे. आणि खरं मला असं वाटतं आपण जेव्हा कुठलीही फिल्म बनवतो तो एक बिझनेस आहे. तो बिझनेस असताना आपण तो लो बजेटमध्ये किंवा नो बजेटमध्ये बनवून तो विकणार, मग तो खरंच तेवढा ताकदीचा बनतो आहे. मग त्याचं तुम्ही गणित काय केले, मग त्याचं जर बाबा खूप चांगली टीम आहे आणि त्याचं प्रोडक्ट खरंच खूप काहीतरी चांगलं आहे आणि तो अशा ठिकाणी विकणार आहे की तिथून त्यांना बेनिफिट होणार आहे आणि मग आम्हालाही होतं. असं जर काही डील असेल व्यवस्थित तर मी करते. पण नो बजेट करताना तेवढा सिरियसनेस
मला तरी बघायला मिळत, कारण आपले पैसे लागत नाही, आपले पैसे लागत नाही, मग तो विकण्याचा तो अट्टहास नसतो. आता फ्रेंड्ससोबत जेव्हा आपण करतो तेव्हा ॲप्रोच हा असतो की आपल्याला हे प्रोडक्ट बनवायचं आहे, मला माझी ॲक्टिंग दाखवायची आहे, तुला तुझा कॅमेराचं स्किल दाखवायचं आहे, तुला तुझं रायटिंगचं स्किल दाखवायचं आहे, आणि मग ते स्किल दाखवणं हा ॲप्रोच असतो. काहीतरी एक स्पेसिफिक आणि स्ट्रॉंग ॲप्रोच असतो. आणि ॲक्च्युली म्हणजे ती टीम असते ज्याच्या अशा पार्श्वभूमीवर आपण काम करतो की जिथं आपल्याला ते शून्यापासून ओळखतात आणि तिथून आपण काहीतरी एक चांगला बेंचमार्क आपण कसा गाठू शकतो, तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो, हा प्रयत्न असतो. मे बी तो ॲप्रोच, सपोज मी जर का तुला ॲप्रोच करतोय तर मैत्रीचं नातं, त्यात मी ॲज अ डिरेक्टर तुला ॲप्रोच करतोय ॲक्टिंगसाठी, आणि त्याच्यात तुझं पण पॉझिटिव्ह आहे की दिनेश याच्यातनं काहीतरी एक भारी काहीतरी मिळणार असेल तर आपण डेफिनेटली करूया. आणि त्याच्यात मला नाही वाटत की ते खूप काही गोष्टी तडजोडीच्या असतात, कारण की लेवल सेम असते, त्याच्यामुळं ते तो स्ट्रगल फेज असतो अगेन. पण जिथं आपल्याला माहिती आहे की फिल्मचा बजेट चांगला आहे, सिरियलचा बजेट चांगला आहे, टेलिव्हिजन कमर्शियलचा बजेट चांगला आहे, आणि आपल्याला आपल्या फेसनुसार, आपल्या सगळ्या ॲक्टिंगच्या स्किलनुसार आपल्याला अप्रोच केलं जातं आहे खरं, पण तिथं म्हणतात की मॅम बजेट नाही, किंवा मग मे बी काही वेळेस आता म्हणजे आपण नाव घेऊयात नको, पण असेही किस्से झालेले आहेत की काहींच्या अजूनही तक्रारी अशा आहेत की आमची सिरियल्स कम्प्लीट झाली, आम्हाला अजून पेमेंट मिळाले नाही, किंवा काही दिग्दर्शक निर्मात्यांचे असेही प्रॉब्लेम्स आहेत की समोर त्यांना त्या सगळ्या गोष्टींना लॉसेस झेलावे लागले आणि त्याच्यामुळे ते पे करू शकले नाही. पण अशा सिच्युएशनला तुझा काय अप्रोच असतो? आताच मी एक प्रोजेक्ट केला ॲडचा, आणि माझं गणित असं होतं की त्याच्यानंतर मला लगेच एक इव्हेंट होता, तर त्या दिवसाचं माझं एक बजेट निघत होतं. मी बाय प्रोफेशन म्हणूया किंवा बाय बिझनेस किंवा काय जे काही होल अँड सोल माझं ॲक्टिंगवर केलं, सो त्यामुळे मला फ्री अगदी मी कोणाला मान्य करत नाही, कारण मला वाटतं तुम्ही जेव्हा फिल्म मेकिंगला सिरियसली घेता तेव्हा पहिलं तुमच्या डोक्यात असतं की हा बिझनेस आहे. बिझनेस असताना व्यवहार असतोच असतो, आणि मग त्यामध्ये पैशांची उलाढाल होते आणि त्याची तयारी तुमची असायलाच हवी. सो मी केला तो प्रोजेक्ट, आत्ता जस्ट केला, आणि त्या माणसाने मला म्हटलं की मी तुम्हाला उद्या पे करतो, आणि खूपच छोटी अमाऊंट आहे, म्हणजे की ती जर मी सांगितली तर मला उद्यापासून 15 कॉल तरी येतील की मॅम आमच्याकडे पण करा, मग तिच्यापेक्षा मे बी डबलच डबल्सचा येतील. आणि त्याला मी म्हटलं की बाबा तू 2 दिवस झालं मला पे करतोय, तुला जर शक्य नसेल तर माझ्याकडे क्लायंटचा नंबर आहे, मग मी त्याला कॉल करू का? तर याला त्याने असं बोललं की ठीक आहे, मग मी तुम्हाला नाही, त्याने रिप्लाय दिला नाही, तुमचा अप्रोच बरोबर नाही, यू आर नॉट प्रोफेशनल. जो माणूस पेच करत नाही 2 दिवस, तो मला प्रोफेशनलिझम शिकवला, आणि त्याचं नाव घ्यायची मला खूप इच्छा आहे, पण मला इतकं वाईट नको वाटतं कधी कधी वागायला, पण ठीक आहे, त्याला कळेल हे. आणि मग त्याला मी म्हटलं की ठीक आहे बाबा, तुला जर माझं पेमेंट बुडवून खूप वाटतंय की खूप चांगलं कमवशील, पुढे जाऊन आयुष्यात, कारण माझा कर्मावरती खूप विश्वास आहे मला. आणि अशा बऱ्याच लोकांना आपण माफ करतो की बाबा की ठीक आहे, नाही तुमची काय म्हणत नाही आहे तुमची, तर आपण त्यांना नाही शिकवू शकत. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात बेस्ट शिकवतात की आपल्याकडे दुसऱ्यांच्या बिहेवियरचा कंट्रोल नसतो, आपल्या बिहेवियरचा. सो आपण ॲक्सेप्ट करायचं, आणि इथून पुढे त्याला कधीच मी उभा करणार नाही. आणि ऑफ कॅमेरा तर मी सगळ्यांना सांगेनच त्याच्याबद्दल की तो असा माणूस आहे, पैसे बुडवतो, त्यांना का करू. आत्तापर्यंत प्रिंट शूट असेल, किंवा मी मगाशी जसं ऑडियन्सला सांगितलं की तुझं फेसबुकचे जे काही थीम फोटोशूट असतात खूप कमाल आहे. आय डोंट नो तू कसं मॅनेज करते, कारण फोटोशूट करायला सुद्धा एक हेअर स्टायलिस्ट लागतो, एक मेकअप आर्टिस्ट लागतो, कॅमेरामॅन लागतो, लोकेशन लागतं, कॉस्ट्युम्स लागतात, ज्वेलरी लागते, खूप साऱ्या गोष्टी लागतात. माझा पहिला प्रश्न तो आहे की तू ते कसं मॅनेज करते. दुसरा प्रश्न असा आहे की तुझं ड्रीम काय आहे, की कुठल्या ॲक्टरसोबत तुला काम करायचं आहे आणि का करायचं आहे. मला दुसरा प्रश्न जास्त आवडला आहे. त्याचं उत्तर खूप आधीपासून 5 वर्ष सुरुवात केली आहे. तर मी गणेश मानेंचं वर्कशॉप केलं होतं, आणि मला इरफान खानकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आणि खूप खूप म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मला खूप जास्त इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायचं. नाही होणार आता, पण माझी खूप म्हणजे आय डोंट नो, मी त्यांच्या फिल्ममध्ये शोधायचे की ह्याचं कास्टिंग कोणी केलं आहे, आता हे कोणासोबत काम करणार आहे, त्यांना मेसेज करायचे. आणि पर्सनल लॉस आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, खूप इच्छा होती माझी.
म्हणजे आय डोंट नो मी कसं हे एक्सप्लेन करणार आहे, कारण मला खूप 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 जास्त ते खूप खरंच म्हणजे खूप खूप कमालीचे ॲक्टर होते. म्हणजे खरं तर मन भरून आलेलं आहे, कारण की त्यांचे सिनेमे आपण बघत आलेलो आहे आणि त्याच्यातनं जे काही फील करून घ्यायचेत ना ते, की ऑडियन्सला असं वाटायचं की हुबेहूब ते जे काही कॅरेक्टर आहे ना ते आपल्यात कुठेतरी लपलेलं आहे असं एवढा भास व्हायचा. आणि आणतात एवढं खरेपण. मला असं झालं होतं की मी अगदी लांबून कुठून तरी त्यांना बघतीये आणि ज्युनियरचं अगदी काम करत मला काही चालेल, बस मला त्यांच्यासोबतचं काय माहिती काय ही इच्छा अशी होती की मला त्यांच्यासोबत काम करायचं. आणि तब्बू, राधिका आपटे, मेलमध्ये म्हणायचं तर आता आहेत विजय वर्मा. मला खूप इच्छा आहे या लोकांचं. ओम भूतकर, म्हणजे हे अगदी जग जाहीर आहे की ओम भूतकर माझा खूप चांगला क्रश आहे. हे खूप जग जाहीर आहे, पण मला त्याची काम करण्याची पद्धत खूप आवडते. इतका साधा. आणि अतुल कुलकर्णी, माझी खूप इच्छा आहे या लोकांची. डेफिनेटली त्या स्टॉपपर्यंत तू नक्कीच पोहोचशील. कारण काय असतं की ज्या वेळेस आपण खूप मनापासून दिवस रात्र कॉन्सन्ट्रेट करून जेव्हा काम करत असतो त्यावेळेस आपण जे ड्रीम अचीव करण्यामागे लागलो असतो ना, तर त्याची ही प्रोसेस आहे ॲक्च्युली. आपण जर का फुलफ्लेज काम करत असलो आणि आपल्या प्रोसेसवर लक्ष देत गेलो, म्हणजे मला खूप आवडलेलं वाक्य आहे जे माझं सगळ्यात आवडतं क्रिकेटर आहे MS धोनी. ते म्हणतात की प्रोसेस इज अ बाय प्रोडक्ट ऑफ रिझल्ट. हो. की तुम्ही जर का प्रोसेसमध्ये राहिल्यात एखाद्या गोष्टीच्या, जिथे तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली, कंटिन्युटी मेंटेन केली, तर त्याचा रिझल्ट त्याच्यानंतर तुम्हाला दिसतो. पण सगळ्यांचा आजकाल फोकस असंच असतो की रिझल्ट, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड. आज मला एखादं चांगलं काम मिळालं की उद्या लगेच चांगलंच काम मिळालं हो हो पाहिजे. हो. तुझे फ्युचर जे काही प्रोजेक्ट आहेत ते तू शक्य झालंच तर रिव्हील केलं तर खूप बरं होईल, की जेणेकरून लोकांनाही कळेल की देव माणूस नंतर आता काहीतरी आम्हाला कुठे कुठे बघायला मिळणार आहे. लाईनअप म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत आणि खरंच खूप फायदा झाला. मी जी काही कामं करते त्या रेफरन्समधनं मला बरीच कामं येत आहेत. जास्त आता जी कामं चालू आहेत मूवीजवरती चालू आहेत. 2-3 मूवीज आहेत ज्याचं नुकतेचपर्यंत काम झालं. ऑन फ्लोअर लवकरच होतील. 3 वेबसिरीज आहेत जवळजवळ, मराठी हिंदी दोन्हीही आहेत. कारण मला हिंदीमध्ये सुद्धा प्रत्येकच भाषेत काम करावं असं वाटतं की तेवढा वेळ मिळायला हवा. सो बऱ्याच गोष्टी प्लॅन आहेत आणि आय होप सो लवकर येतील. न्यू कमर्ससाठी तू काय मेसेज, ज्यांना जर ॲक्टिंग करायची आहे किंवा मे बी तुझ्यासोबत काम करायचं आहे आणि त्यांनी कुठून स्टार्ट केलं पाहिजे, किंवा ज्यांनी स्टार्ट केलं आहे जे गिवअपच्या तयारीत आहेत त्यांना काय मेसेज करण्यात येईल? कुठलीही गोष्ट करताना अभ्यास करून करा. आणि ॲक्टिंग करताना यासाठी की त्याच्याबद्दलचे बरेचसे चुकीचे स्पेक्युलेशन्स आहेत की ॲक्टिंगचं एक अशी व्याख्या नाही आहे. एक ॲक्टर असं नाही आहे की सगळेजण त्याच फॉर्मॅटमध्ये काम करतात. जसं एखाद्या IT मध्ये असतं की हे कोडिंग आहे आणि याच कोडिंगवरती 15 ते 20 लोक ॲट अ टाईम काम करतात. 15 ते 20 ॲक्टर्स घेतले तर त्यांच्या प्रत्येकाचे वेगळे काय म्हणतो आपण फॉर्मॅट असतो. की मी आता ॲक्टिंग करताना आधी 5W घेतो, दुसरा म्हणेल की नाही मी 5W नाही घेत, मी आता फक्त यावेळेच्या सिच्युएशनचा अभ्यास करतो. किंवा जे काही एखादा माणूस पूर्ण वहीवर लिहून काढत असेल कॅरेक्टर, प्रत्येक म्हणजे खूप वेगळे असतात. प्रत्येकाचं पोटेन्शियल वेगळं आहे, हां. प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. बरोबर. आणि ऍक्टिंग म्हटलं तर Craft फक्त आहे, ऍक्टिंग craft. नाही. येस एक्झॅक्टली. त्याच्यातनं तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन आहे, तुमचं फेस एक्सप्रेशन आहे, फेस एक्सरसाइज आहेत, बरोबर. की ज्याच्यातनं बऱ्याचदा स्वतःला कळत नाही की आपण एक्झॅक्टली आपण काय डायलॉग करू डिलिव्हरी की आपण काय करतोय किंवा काय करू शकतोय अजून वेगळं. हो. सो रियाज जसं एका सिंगरला खूप महत्त्वाचा असतो तसं मी म्हणू शकतो की एका ऍक्टरला सुद्धा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक त्याचं filmmaker. डेली येस. तू जसं मगाशी ओम भुतकरचं नाव घेतलं तर हा मेसेज ओम भुतकर पर ओमजी आमची पण इच्छा आहे की तुम्ही वर्कशॉपसाठी या, आमच्या टीमसोबत काम करा आणि तुमची एक फॅन जिचे ऑलरेडी खूप जास्त फॅन्स आहेत तर ती तुमची फॅन आहे. एकदा नक्की गायत्रीची इच्छा आपण ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काय असेना पण आपण त्यांच्यापर्यंत हा मेसेज कन्वे करूया की जिथे एकत्र येऊन काहीतरी मजेशीर एक चांगलं कॉन्टेंट जर का बाहेर काढता आलं तर नक्कीच करू. त्याच्यासाठी प्रत्येक टीम मेंबर जो होते ते ताकदीचा असला पाहिजे, रायटर त्या ताकदीचा असला पाहिजे, डिरेक्टर त्या ताकदीचा असला पाहिजे, सिनेमॅटोग्राफर त्या ताकदीचा असला पाहिजे, ॲक्टर असेल ॲक्ट्रेस असेल. सो तशी एक चांगली टीम फॉर्म होते. आणि यू नेवर नो की आपल्याला खरं माहीतच नसतं की कुठली वेळ कशी चांगली घेऊन काय आपल्याला चांगलं देऊन जाईल.
तर तुला देव माणूस हे मला वाटतं सगळ्यात मोठं एक्झाम्पल तुझ्यासाठी सेट झालं की जिथं तुझं कॅज्युअल अप्रोच की ठीक आहे म्हणजे आणि ही गोष्ट एका लेवलनंतर येऊन थांबते की आपण जेव्हा खूप जास्त प्रोजेक्ट केलेले असतात, खूप जास्त ऑडिशन दिलेले असतात आणि तिथनं आपलं फक्त रिजेक्शन आणि या व्यतिरिक्त काय माहितीच नाही की काही पॉझिटिव्ह रिप्लाय येईल, अशा वेळेस आपण काय म्हणता हे होप सोडून देतो की ठीक आहे म्हणजे आलं तर ठीक आहे, नाही तर मग मी ॲज इट इज माझे प्रयत्न चालू ठेव. पण ज्युनियर्स जे आहेत, जे आर्टिस्ट अजूनही येत आहेत, न्यूकमरसाठी ऑलरेडी गायत्रीने मेसेज कन्वे केला आहे, तर याच्यासाठी प्रयत्न चालू ठेवा, कन्सिस्टन्सी चालू ठेवा. तुम्ही जे काही काम करत आहे त्याच्यातले लर्निंग तुम्ही चालू ठेवा. त्याच्यात नक्कीच तुम्हाला कोणीतरी चांगला माणूस नोटीस करेल आणि त्याच्यातनं मे बी तुम्हाला प्रत्येक सेम आहे, प्रत्येक फील्डमध्ये सेम आहे. गायत्री खरं तर ॲक्टिंगच नाही म्हणजे फिल्म इंडस्ट्रीज नाही तर तुम्ही क्रिकेटसाठी हजारो लाखो लोक प्रयत्न करत असतात. त्याच्यातनं जे स्किलफुल आहेत त्यांचं सिलेक्शन होतं. सेम ॲक्टिंगसाठी भरपूर लोकांना ॲक्टिंग करावीशी वाटते, पण कोण किती सिरियस आहेत हे त्यांच्या स्किलवरनं दिसून येतं. म्हणजे तू जसं म्हटलं की 365 दिवस हा शूट डे नसतोच आणि त्याच्यातनं इतर वेळेस काय तर आपले जे काही OTT प्लॅटफॉर्म्स आहेत तिथनं नॉलेज घेणं किंवा रिडिंग करणं, वेगवेगळ्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टी जर आपण करत राहिलो तर मे बी त्याचं बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. सो येस, थँक्यू सो मच गायत्री, तू वेळात वेळ काढून आज चॅनलला व्हिजिट केलं आणि होप सो हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू, लोकांना ते आवडेल. आणि आत्ता तुझी चालू असलेली जी सिरियल आहे देव माणूस, तुझ्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा माझ्या आणि तुझ्या फॅन्सकडनं. तर तेही मे बी आपल्या चॅनलला कनेक्ट होतीलच. ऑल दी बेस्ट तुला फ्युचरसाठी आणि असंच आपण लवकरच कमर्शियल प्रोजेक्टला भेटू. माझ्या डोक्यात आहे काही प्लॅन्स आणि त्याच्यासाठी नक्कीच मी अप्रोच करेन. मला सांगायचं असं की आपण घोर अंधेऱ्याला एकत्र होतो येस, आणि तिथे तुझं काम म्हणजे छोटंसं एक काम मी केलं होतं, तू केलं होतं, तरी आपलं एक बॉन्डिंग छान तयार झालं आणि एवढ्या डेडिकेशनने हार्डवर्क तुम्ही सगळे करत होता. सो ते मला तुझ्यामध्ये कायम दिसतं आणि हे तू जी काही नवीन संकल्पना चालू केली त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचा आधीचे सिंधुताई सपकाळ आणि बंड्याचे जे इंटरव्ह्यू आहेत ते बघा, त्यावर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझाही आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कळवा तुम्हाला काय वाटतं, नक्की लिहा तुम्ही.